म्हणजे अजूनही उद्योजक म्हटले किंवा आर्थिक नाड्या जर म्हटल्या तर ह्या पुरुषांच्याच हातात आहे. बचत गट ही महिला सक्षमीकरणाची एक चावी आहे. महिलांनी पैसे कमवायला शिकणं. तर महिलांचा असा विचार की मॅडम आपण असं करूयात की आपण वीज भट्टी काढूया, तर अडचणीच्या वेळेस बचत गट तुम्हाला धावून येतो. जे शिकायला नाही म्हणत होते त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था सुरू केली. पैसा हातात असला की परिस्थिती हँडल करता येते. पण बचत गट खूप मोठ्या प्रमाणात सुरू होता आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते बंदही होतात. मी तर महिलांना सांगेन पहिली गोष्ट की तुम्ही बचत गटात या. आता मी बचत गटात आहे म्हणून मला तुम्ही थोडंसं सहानुभूतीपूर्वक बघा, तर हे आता थोडंसं आपण विसरलं पाहिजे. महिलांना सांगणं आहे की तुम्ही ह्या भरारीसाठी तयार राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, कोणत्याही व्यक्तीला जर स्वातंत्र्याचा पूर्णतः उपभोग घ्यायचा असेल तर त्याला आर्थिक साक्षर आणि सक्षम होणंही तितकंच गरजेचं आहे. मंडळी, आजच्या काळात स्त्रीलाही जर स्वातंत्र्याचा पूर्ण उपभोग घ्यायचा असेल, सामाजिक आणि राजकीय स्थान निर्माण करायचं असेल तर तिलाही आर्थिक साक्षर आणि सक्षम होण्याची तितकीच निकड आहे. नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या महिला दिनविशेष भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच वाक्य प्रेरणास्थान ठेवून की काय एका महिलेनं हजारो महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा जणू विडाच उचललाय. मंडळी, आज आपल्यासोबत अशी एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी 2000 पेक्षा अधिक बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम आणि सशक्त तर केलंच आहे, पण त्याचबरोबर अनेक महिलांचं जीवनही बदलवून टाकलं आहे. तर चला न्यूज अनकटमध्ये स्वागत करूया सुरेखा माने मॅमचं. नमस्कार. नमस्ते. मॅमच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला तर आम्ही सगळेच उत्सुक आहोतच, पण त्या अगोदर महिलांची सध्याची आर्थिक साक्षरतेबद्दलची आणि सक्षमतेबद्दलची स्थिती काय आहे हे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. महिला आर्थिक सक्षम आहेत का? तर नक्कीच काही अंशी आहेत, परंतु त्याला जर एक मोठा प्लॅटफॉर्म जर द्यायचा असेल तर आपण प्रश्न विचारूयात की खरंच किती महिला आहेत ज्या स्वतःच्या पायावरती स्वतः उभ्या आहेत, स्वतःचा कुटुंबाचा हातभार किंवा स्वतःच्या कुटुंबाचा आधार होत आहेत. सहज आम्ही प्रश्न विचारला की किती महिला, म्हणजे आज आपल्या देशामध्ये जर उद्योगपतींची नावं सांगा तर आपल्याकडे लगेच येतं टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी वगैरे. ही सगळी नावं तुम्ही जर बघितली तर पुरुषांची नावं आहेत. यात महिला उद्योजकांची नावं आमच्या सर्वसाधारण महिलांच्या तोंडी येतच नाही, कारण त्यांनी ही नावं ऐकलेलीच नसतात. म्हणजे अजूनही उद्योजक म्हटले किंवा आर्थिक नाड्या जर म्हटल्या तर ह्या पुरुषांच्याच हातात आहेत. आणि ह्या पुरुषांच्या हातात असल्यामुळे आपला जो प्रवास आहे तो खूप पल्ला आपल्याला गाठायचा असं मला वाटतं. नक्कीच. मी जेव्हा तुमच्याबद्दल ऐकलं तर तेव्हा मला सुद्धा स्वतःला एक क्युरियासिटी निर्माण झाली की महिला आणि पैसा यांचं समीकरण जुळवताना बचत गटाच्या माध्यमातून आपण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो, ही संकल्पना नेमकी कशी सुचली असेल. तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की या संकल्पनेमागची पार्श्वभूमी काय आहे आणि तुम्हाला कधी वाटलं की आपण ह्याच क्षेत्रात काम केलं पाहिजे आणि ते पण बचत गटाच्या माध्यमातून महिलांना साक्षर केलं पाहिजे. माझं एक नेहमी असं वाटतं मला की तुमच्याकडे जर पैसा असेल तर पैसा माणसाला कॉन्फिडन्स देतो. तुमचे 90% प्रॉब्लेम आहे ना ह्या पैशाने जे सॉल्व्ह होतात. मी खूप शिकली आहे पण मी घरात आहे आणि माझ्याकडे जर काही उत्पन्नाचं साधन नसेल, मी पैसा कमवत नसेल, तर माझी आणि जर रस्त्यावरती भाजी विकणाऱ्या बाईची जर आपण कंपॅरिझन केली, जी रोज व्यवहारात आहे, रोजचा खेळता पैसा तिच्या हातात असतो, तर तिला रोजच्या जर पैसा खेळता असल्या कारणाने तिला प्रॉब्लेम सॉल्विंग खूप लवकर जमतं, कारण तिच्याकडे येणाऱ्या परिस्थितीमध्ये पैसा हातात असला की परिस्थिती हँडल करता येते. आर्थिक साक्षरता हा एक खूप मोठा विषय आहे आणि या विषयामध्ये महिलांनी सक्रिय होणं ही काळाची गरज आहे. मी कॉलेजमध्ये असतानाच मी कमवा शिका योजनेच्या अंतर्गत काम करत होते आणि काम करताना लक्षात आलं की मी ज्या परिसरात राहते आहे किंवा माझ्या आजूबाजूला आहे, सर्वसामान्य बहुजन समाजातल्या अनेक महिला, कष्टकरी महिलांचा हा तो आजूबाजूला समूह होता आणि ह्या समूहामध्ये काम करताना लक्षात आलं की महिना झाला की महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे ना पैसेच नसायचे. घर खर्च, अगदी रेग्युलर भाजी आणायची असेल, दूध आणायचं असेल, तर मग
ह्या महिला जिथे काम करतात ना तिथे ॲडव्हान्स घेतात. हम्म. आणि ॲडव्हान्स घेत असताना मग त्यांचा तो मेहता-कुटीला येणारा जो काही प्रवास आहे तो पण खूप अस्वस्थ करणारा वाटला मला, की अरे 10% बायका पैसे घेतात आणि घरच्या ज्या रेग्युलर खर्च आहे तो भागवला जातो. तर यावरती काय करता येईल? तर ह्या महिलेला स्वतःच्याच तिच्याकडे बचतीचं महत्त्व नव्हतं. मग बचतीचं महत्त्व जर तिला पटवून द्यायचं असेल तर तिला कुठल्यातरी एका समूहामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं होतं. वास्तविक पाहता बचत गट संकल्पना आपल्या देशामध्ये जी आली ती आजची नाही आहे. 40-45 वर्ष झाली की बचत गट गावागावामध्ये तुम्ही जर गेलात तरी आपल्याला बचत गट काय आहे आणि कशा पद्धतीने तो चालतो हे माहिती आहे. बचत गट ही महिला सक्षमीकरणाची एक चावी आहे. त्याचा उपयोग आपण महिलांच्या आर्थिक परिस्थितीला जर बदलायचं असेल तर प्रत्येक महिलेने बचत गटाचं सभासद व्हावं असं मला खूप मनापासून वाटतं. तुम्ही सुरुवात कधीपासून केली या सगळ्या कामाची नेमकी? मी कामाला जी सुरुवात केली साधारणतः 2003 पासून. माझं 2002मध्ये MSc झालं आणि 2003मध्ये जॉब करायचा नाही तर जॉब देणारे होण्यासाठी म्हणून आपण काही प्रयत्न करू शकतो का? तर या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी तेव्हा सेकंड इयरलाच ठरलं होतं की आपल्याला नोकरी काही जमणार नाही आहे. नोकरी न करता काहीतरी वेगळं करूयात. मग काहीतरी वेगळं करायचं तर काय? तर अशा पद्धतीचं काम करूयात की जेणेकरून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल. आणि मग 2003मध्ये मी युनिक एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि प्रामुख्याने महिला सक्षमीकरण या विषयावरती कामाला सुरुवात केली. वास्तविक आता महिला सक्षमीकरण म्हणजे काय? तर 4 भिंतीच्या आत आपण काय करतो, लेक्चर्स दिले, वेगवेगळे कार्यक्रम दिले आणि मग महिला सक्षम झाल्या, तर तसं होत नाही. महिलांचं सक्षमीकरण जोपर्यंत त्या स्वतःचे पैसे स्वतः कमवत नाही, त्या स्वतः कमवलेल्या पैशाचा जो कॉन्फिडन्स असतो तो जोपर्यंत तिच्यामध्ये येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की महिलांचं सक्षमीकरण थोडीसं अपुरं आहे, अधुरं आहे. कारण पैसा हा माणसाला कॉन्फिडन्स देतो आणि तुमचे 90% प्रॉब्लेम हे पैशाने सॉल्व्ह होऊ शकतात, असं मला नेहमी वाटतं. आणि हे खरंच बऱ्याच अंशी हे खरंही आहे. कारण आज जीवन जगताना प्रत्येक टप्प्यावरती पैशाची निकड वाचते आणि ही मग निकड तुम्हाला काय तर आर्थिक सत्ता ही खूप महत्त्वाची आहे. आणि मग आर्थिक बाबीचं नियोजन, त्याचं आर्थिक साक्षरता, त्याचं समावेशन, ज्याला आम्ही फायनान्शियल लिटरसी आणि फायनान्शियल इन्क्लुजन या टप्पे जे असतात साक्षरतेचे, ते पुढे जाऊन जर ते फायनान्शियल लिटरसीचं रूपांतर फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये झालं तर मात्र महिलांना एक दिशा मिळते आणि ही मिळालेली दिशा ही त्यांना आर्थिक समृद्धीकडे घेण्याची एक पायरी आहे असं मला मनापासून वाटतं की त्यांनी फायनान्शियल लिटरसी याच्याविषयी थोडंसं जास्त जागरूकपणे जे काही कार्यक्रम असतात ते जॉईन करावेत आणि त्या अनुषंगाने स्वतः जरा आर्थिक साक्षर झाल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने ह्या पैशाचं नियोजन करता येईल याच्याविषयी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग हा प्रयत्न काय तर शासन तर करतंच आहे बचत गटाच्या माध्यमातून. बचत गट म्हणजे काय की तुमच्याच परिसरातल्या एकाच वेळेस एकाच ठिकाणी ज्यांचे सारख्या गरजा असतात, ज्या वेगवेगळ्या पात्यांवरती एकत्र येऊ शकतात, त्यांची वय वेगळी आहेत, शिक्षण वेगळं आहे, आर्थिक परिस्थिती जवळपास सारखीच आहे, पण त्यांना एकत्र येऊन संघटन करून काहीतरी जर करायचं असेल तर त्यांना बचत गट हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या मार्फतच तुम्हाला आर्थिक सुबत्ता आपण आपल्या कुटुंबाला मिळवून देऊ शकतो असं मला खूप ठामपणे वाटतं. जसं की मॅडम मगाशी म्हटल्या, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होऊयात. खरं तर हा विचारच खूप प्रगल्भ आहे. अर्थात हा प्रवास पण साधा सोपा राहिलेला नसणार आहे. तर आम्हाला तुमचा हा सगळा प्रवास ऐकायला आवडेल आणि तुम्ही या प्रवासात कोणकोणत्या संस्थांसोबत काम केलं त्याबद्दलही आम्हाला माहिती द्या. खरं तर जेव्हा मी ही सुरुवात केली की आपण काहीतरी वेगळं करू नोकरी न करता, त्याचा पहिलं थोडासा इफेक्ट माझ्या घरामध्येही झाला की अरे आता MSc झालं आहे,
कुठेतरी माझ्या काळामध्ये लेक्चररशिप करणं किंवा नोकरी धरणं, आणि एक नोकरी मिळाली की आई वडिलांना किंवा घरच्यांनी असं वाटतं की चला नोकरी Settle मिळाली, लग्न झालं, सेटलमेंट झाली आणि आयुष्याची इतिपूर्तता झाली. परंतु तसं न करता 2003 मध्ये जेव्हा मी युनिकची स्थापना केली तेव्हा मोटो एकच होता की महिलांना काय, महिला सक्षमीकरणाचं काम करायचं तर काय, तर एका वाक्यात माझी टॅगलाईन मी तयार केली की महिलांनी पैसे कमवायला शिकणं. मग महिलांना पैसे कमवायला शिकवणं जेवढं मी बोलते तेवढी सोपी गोष्ट नाहीये, अर्थात. कारण त्यामध्ये खूप मेहनत आहे, अनेक प्रोसेस आहेत. की उद्योग सुरू करा हे सांगणं सोपं आहे, परंतु उद्योग सुरू करताना तिला ज्या ज्या टप्प्यामधून जावं लागतं त्या सगळ्या टप्प्यांमध्ये आम्ही तिच्याबरोबर युनिकच्या माध्यमातून असतो. युनिक ही 2003 पासून गेले 24-25 वर्ष झालं आम्ही महिला सक्षमीकरणासाठी काम करतो. म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये कॉस्मॉस बँक ही आमची पार्टनर आहे. आमचं जे काम आहे, माझ्याकडे जवळजवळ एक 25 पुण्यामध्ये 25 एक कॉर्डिनेटर आहेत ज्याला आम्ही बचत गट समन्वयक म्हणतो. हे बचत गट समन्वयक तळागाळामध्ये जातात, महिलांशी बोलतात, त्यांना आर्थिक साक्षरतेचं महत्त्व पटवून देतात. आर्थिक साक्षरतेचं महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांना बचत गट म्हणजे काय, बचत गटाची संकल्पना काय, बचत गट कुठल्या आधारे चालतो, कशा पद्धतीने त्याचा उपयोग आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये होऊ शकतो, बचत गट क्रुशियल रोल तुमच्या आयुष्यामध्ये कसा निभावू शकतो याविषयी महत्त्वाचं सांगितलं जातं. बचत गटाचे फायदे, शासनाच्या वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल कसं उभारणी करायची, अशा सगळ्या पातळ्यांवरती त्यांच्याकडे मार्गदर्शन केलं जातं, प्रत्यक्ष मदत केली जाते आणि महिलांना बचत गटाच्या द्वारे बचत गट तयार करून त्याचा कॉस्मॉस बँकेमध्ये बचत गटाचं खातं ओपन करून दिलं जातं. आणि मग हळूहळू बचत गट सुरू झाला, एक 6 महिने झाले की त्याला पायाभूत एक प्रशिक्षण दिलं जातं ज्याला कॅपॅसिटी बिल्डिंग आपण म्हणू शकतो. बचत गटाची संकल्पना समजून सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बचत गट खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ते बंदही होतात. कारण का की बचत गट मी आली आहे तर बचत गटामध्ये मी अध्यक्ष झाले तर माझं काय काय आहे, सचिवाचं काय काम असतं, इतर मेंबर्सचं काय काम असतं, हे जोपर्यंत त्यांना त्यांचा रोल समजत नाही तोपर्यंत गटाची बांधणी योग्य पद्धतीने होत नाही. बचत गटाची जर बांधणी झाली, बचत गटामध्ये एकमेकांमध्ये विश्वास निर्माण झाला तर असे बचत गट वर्षानुवर्ष चालतात. आणि असे वर्षानुवर्ष चालणारे जेव्हा बचत गट असतात तेव्हा त्यांचे आर्थिक व्यवहार अतिशय सुरेखपणे चालले जातात, कारण बचत गटाचे आर्थिक मॉडेल आदर्श आहे. कारण बचत गटामध्ये प्रत्येकाची बचत त्यात आहे, जिला गरज असते त्यावेळेस ती त्या बचतीतून तिच्या गरजा भागवू शकते. अडीअडचणीला काय होतं माहिती का, बाहेरून पैसे घेण्यापेक्षा आपण आपले कारण बचत गटामध्ये बचत करण्याची पहिली सवय लागते आणि त्या बचतीतून तुम्ही तुमचे आर्थिक जे व्यवहार आहेत किंवा आर्थिक अडचणी आहेत ह्या तुम्ही त्यातून सॉल्व्ह करणार आहात. म्हणजे तुम्ही कोणाकडे पैसे मागणार नाही, माझा हक्काचा पाठीराखा आहे, माझा हक्काचा बचत गट आहे ज्याच्यातून मी माझ्या गरजा पूर्णपणे भागवू शकते. असं असल्या कारणाने बचत गट हा एक आर्थिक मॉडेल म्हणून किमान त्या गटापुरता, त्या 10 कुटुंबापुरता तरी तो एक आधारस्तंभ होतो. आणि मग त्यातून एकदा का बचत गट तयार झाला, त्याचं एक महिलांमध्ये संघटन झालं, विश्वास निर्माण झाला, आर्थिक व्यवहार एकमेकींबरोबर करण्याची जेव्हा त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण होते, मग पुढची पातळी येते की बचत गटाला आता आपल्याला काहीतरी उद्योग सुरू करायचे. मग उद्योग सुरू करायचे असतील तर डेफिनेटली परत येतं की मग कुठला सुरू करायचा आहे. कारण महिलांमध्ये काय होतं, बचत गटाच्या ज्या महिला असतात त्या एकाच गटामध्ये वेगवेगळ्या घरातून आलेल्या असतात, त्यांची आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक ही पार्श्वभूमी वेगळी असते, स्वभाव वेगळे असतात. अशा 10 वेगळ्या स्वभावाच्या महिलांना एकत्र करणं आणि त्यांना व्यवसाय करा असं सांगणं हे थोडं धाडसाचंच आहे. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग काम आहे. परंतु आमचे कॉर्डिनेटर ते चॅलेंज स्वीकारतात. त्यांना बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाच्या काय संधी आहेत, शासनाचे कुठले तुम्हाला वेगवेगळे परवाने लागतात उद्योग सुरू करायला, शासनाचे अनुदान कुठले असतात, बचत गटासाठी बँका तुम्हाला कुठल्या
कर्ज रूपाने कमी व्याजदरामध्ये कुठलं कर्ज मिळू शकतं आणि ते करत असताना उद्योग जर करायचा असेल तर त्याला रीतसर आपण ट्रेनिंगही देतो. म्हणजे तू नुसतीच गटात आलेली नाहीये, तर गटात ये. गटात आल्यानंतर तुम्ही तुमचा गट अधिक चांगल्या पद्धतीने विश्वास निर्माण करा. विश्वास निर्माण केल्यानंतर पुढची पातळी म्हणून गटातून व्यवसाय सुरू करायचा असेल तर मग तुम्हाला बँक, शासन आणि आम्ही ह्या सगळ्यांच्या गायडन्स मदतीने तुम्ही तुमचा एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता आणि ज्याचं नियोजन म्हणजे बचत गटाला ट्रेनिंग देण्यापासून तर त्यांना कर्ज मिळेपर्यंत, त्यांची परतफेड होईपर्यंत अशा प्रत्येक टप्प्यांवरती युनिक त्यांच्याबरोबर काम करतो. ओके. आता जसं की तुम्ही सांगितलं की महिलांना अगोदर आर्थिक साक्षर केलं जातं. ग्रामीण भागातील महिलांना प्रामुख्याने, इव्हन शहरी पण म्हणू शकतो आपण, की अनेक वेळा असं असतं की अरे मी एखाद्या स्कीम्समध्ये किंवा एखाद्या गटामध्ये पैसे गुंतवले तर मी लुटली तर नाही जाणार ना, मी फसवली तर नाही जाणार ना. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महिलांना बचत गटामध्ये सामील करून घेताना कोणकोणत्या अडचणी आल्या तुम्हाला? जेव्हा आम्ही खरं तर बचत गट करणं आणि 10 महिलांना एकत्र आणणं हे खूप मोठं चॅलेंजिंग काम आहे आणि हे चॅलेंजिंग काम करत असताना आमच्या ज्या कॉर्डिनेटर आहेत त्या अगदी वस्ती पातळीवरती, गाव पातळीवरती जातात. महिलांना एकत्र करणं, त्यांना बचत गटाचं महत्त्व पटवणं, बचतीचं महत्त्व पटवून देणं, त्यांना विश्वास देणं की तुम्ही फसवले जाणार नाही. कारण महिलांना काय होतं, काही पूर्व अनुभव असतात. कोणीतरी काहीतरी आमिष दाखवली असतात, घर बसल्या काम देतो, कोणीतरी फसून गेलेलं असतं. अशा अनेक वेगवेगळ्या पातळ्यांवरती महिला सुद्धा म्हणजे तुम्हीच काही पहिले जाणारे नसता त्यांच्याकडे, तुमच्या अगोदरही जाऊन आलेली लोक असतात आणि ज्यामध्ये त्यांना काही निगेटिव्ह वातावरण तयार झालेलं असतं. कारण बाहेरून आलेली किंवा बचत गटात एकत्र आल्यानंतर आपण फसवले तर नाही. तुम्ही बघा बऱ्याच वेळा असं होतं की बचत गटातल्या लोकांनी पैसे खाल्ले, असे कॉमन विचार केला होतो की बचत गटात आलं की फसवणूक होऊ शकते. पण माझा इतक्या वर्षाचा अनुभव असं सांगतो की बचत गटामध्ये फसवणूक होऊच शकत नाही. कारण बचत गटाला आर्थिक व्यवहार करत असताना तो कुणाच्या एकाच्या मर्जीवरती बचत गट चालत नाही. बचत गटातली प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मेंबर, सभासद हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्या परवानगीशिवाय पैसा हालत नाही. अध्यक्ष, सचिव ह्या सिग्नेचर अथॉरिटी असतात. पण बचत गटामध्ये जर काही पैशाची उलाढाल हवी करायची असेल किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत कर्ज व्यवहार जर करायचा असेल तर बचत गटाची दर महिन्याला मीटिंग घेतली जाते. त्या मीटिंगमध्ये ज्यांना कर्ज द्यायचे, कर्ज घेणाऱ्या महिलांना त्या 10 लोकांमध्ये कशासाठी कर्ज घेणार आहोत ते कारण सांगावं लागतं. कारण सांगितल्यानंतर तिच्या गरजेप्रमाणे त्याला कर्ज वितरित केलं जातं. जेव्हा कर्ज दिलं जातं तिला चेक रूपाने पैसे दिले जातात. त्याचबरोबर बचत गटाचा जो हप्ता आहे तो तिला ठराविक वेळेसाठी बांधून दिला जातो. याच्याशिवाय बचत गटातून जेव्हा ती कर्ज घेते तेव्हा त्याचं एक रजिस्टर मेंटेन केलं जातं की बचत गटामधून जो कोणी व्यवसाय म्हणजे कर्ज घेणार असेल, ज्या काही तिच्या अडचणींसाठी असेल, व्यवसायासाठी असेल, घरगुती कारणांसाठी असेल तर ते कारण लिहिलं जातं आणि त्या कारणांसाठी जे काही पैसे दिले जातात ते रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते रीतसर. आणि त्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी रीतसर होतात तेव्हा बचत गटामध्ये कधीही फसवणूक होत नाही. फसवणूक कधी होते, जर बचत गटाच्या रेग्युलर मीटिंग झाल्या नाहीत, कारभार एकीच्याच किंवा फक्त अध्यक्ष आणि सचिवांच्याच मर्जीने होत असेल तर मात्र अशा ठिकाणी होऊ शकतो. परंतु आता आम्ही गाव पातळीवरती प्रत्येक गटामध्ये अवेअरनेस किंवा पायाभूत प्रशिक्षण घेतली जातात. त्या प्रशिक्षणामधून त्यांना व्यवहाराचं महत्त्व सांगितलं जातं. कारण बचत गट हा पंचसूत्रावरती चालतो. बचत गटाची जी पंचसूत्री आहे, दर महिन्याची नियमित बैठक झाली पाहिजे, नियमित बचत झाली पाहिजे, नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार झाला पाहिजे. झालेला अंतर्गत कर्ज व्यवहार हा चौथा जो आहे की ती नियमित परतफेड झाली पाहिजे. आणि हे सगळे जेव्हा तुम्ही व्यवहार करता तेव्हा ते कुठंतरी तुमच्या रजिस्टरला आलं पाहिजे. म्हणजे मग त्या बचत गटाचं एक रेकॉर्ड तयार होतं आणि ते रेकॉर्ड तयार झालं की मग मात्र कोणी म्हणू शकत नाही की बचत गटामध्ये फसवलं जातं. हा खूप अगदी सुंदर असा व्यवहार असतो. तो महिला
एकमेकींच्या मदतीने करत असतात आणि एकमेकींच्या मदतीने त्या आलेल्या अडचणींवरती माती करतात आणि पुढे एकमेकींच्या मदतीने त्या मोठा व्यवसायही करू शकतात. तुम्ही ग्रामीण भागातही काम केलंय आणि शहरी भागातही काम केलंय. तर ग्रामीण भागातल्या महिलांमध्ये आणि शहरी भागातल्या महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत काही तुम्हाला साम्य किंवा काही तफावत आढळली आहे का? काय होतं, बचत गट हा कुठली संस्था किंवा हे नाहीये, संघटना हा एक खूप मोठा उपक्रम आहे शासनाचा, की बचत गट ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या अडचणी, त्यांच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत आणि शहरी भागातल्या महिलांच्या गरजा, मानसिकता, त्यांची निकड ही वेगळी आहे. ग्रामीण भागामधला माझ्या तर माहितीप्रमाणे म्हणजे मी जेव्हा दोन्ही ठिकाणी काम केलेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी काम केल्यानंतर माझं असं लक्षात आलेलं आहे की ग्रामीण भागातल्या महिला गटाच्या बाबतीमध्ये जास्त जागरूक आहेत. शहरामध्ये पण आहेत, पण ग्रामीण भागामध्ये काय होतं की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना DRDA मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात त्या खूप स्ट्रॉंगली जातात आणि त्यामध्ये मग त्यांना बचत गटाच्या माध्यमातून त्यांचा बचत गट तयार होतो गाव पातळीवरती, मग ग्रामसंघ होतो, ग्रामसंघानंतर विभाग संघ केले जातात आणि प्रत्येक वेळेस शासनाची त्याला मदत मिळते, ट्रेनिंग दिलं जातं आणि मग अशा पद्धतीने ते स्ट्रॉंग आहेत. त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. पूर्वी आणि आत्तामध्ये फरक सांगू का? ग्रामीणमध्ये पूर्वी शेतीपूरक व्यवसाय जास्त पद्धतीने केले जायचे, कारण बचत गटाची चळवळच सुरू होऊन मुळात 40 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय. 40 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये गाव पातळीमध्ये सुद्धा खूप ट्रिमेंडस बदल झालेला आहे. मग या बदलाचे वारे आता आपल्याकडे पण आलेत. पूर्वी काय व्हायचं की शिकलेल्या महिलांचं प्रमाण कमी व्हायचं, त्यामुळे त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. पण आत्ताच्या त्यावेळेस महिलांना, कारण एका गटामध्ये सुद्धा रजिस्टर लिहिताना सुद्धा शिकलेल्याच महिलांना अध्यक्ष सचिव केलं जायचं, परंतु आत्ताची परिस्थिती अशी की ग्रॅज्युएशन झालेल्या महिला गटामध्ये आहेत, काही तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं सुद्धा महिला गट खूप उत्कृष्ट पद्धतीने चालवतात. तसंच ह्या आता महिलांच्या अडचणी पूर्वी लिहिण्याच्या होत्या किंवा समजण्याच्या, व्यवहार समजत नव्हते, ते मात्र आता पूर्वी आणि आत्तामध्ये खूप फरक पडलेला आहे. तसाच शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये MSRLM स्कीम चालवली जाते. त्याच्या अगोदर SGSY स्कीम होती, म्हणजे दोन्हीकडे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये. आता शहरी भागामध्ये SGSYचं रूपांतर NULM मध्ये झालेलं आहे. म्हणजे शासन सुद्धा वेगवेगळे टप्पे, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स आणल्या जातात, अभियानं चालवली जातात बचत गटातल्या महिलांसाठी आणि त्यासाठी उत्कृष्ट पद्धतीने आमच्यासारख्या संस्था, अनेक आमचे कोऑर्डिनेटर्स, बँका, शासन ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे महिला सक्षमीकरण आहे. आता तुम्ही एकदम ग्राउंड रूट पासून ते शहरी भागात पण तुम्ही काम करता, तर असं काहीतरी या बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात खूप मोठा बदल झाला आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं, महिलेचं आयुष्य पूर्णपणे बदललंय, अशा काही यशोगाथा आहेत का? नक्कीच आहे, खूप आहे. गेली 25 वर्ष मी या फील्डमध्ये काम करते. जसं मी शहरी भागामध्ये बचत गट तयार करते किंवा आम्ही शहरी भागामध्ये महिलांसाठी काम करतो, तसं ग्रामीण भागामध्ये खूप केल्या. पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमध्ये काम झालंय. त्याचबरोबर सोलापूर, जळगाव, भुसावळ अशा ठिकाणी संस्था आमची काम करते. ग्रामीण भागातला उत्तम उदाहरण म्हणजे आम्ही जळगावमध्ये, यवतमध्ये म्हणजे वेगवेगळे तालुके तिथे सुद्धा, आणि त्या तालुक्यांमध्ये काम करताना तिथलेही बचत गट असंख्य आमच्याकडे आहेत. त्यापैकी एका बचत गटाने काय केलं, सुरुवातीला बचत गट तयार झाला, प्रशिक्षण दिलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की आता आपण काहीतरी उद्योग व्यवसाय आपण केला पाहिजे. मग उद्योगाची निवड. आजूबाजूला काय होतं, खूप बांधकामं चालू होती, तर महिलांचा असा विचार की मॅडम आपण असं करूयात की आपण वीट भट्टी काढूयात. मग महिलांनी वीट भट्टी काढणं आम्हालाही खूप छान वाटलं की नवीन नाविन्यपूर्ण आहे. तर आम्ही त्या बचत गटाला अगदी बँकेनी सुद्धा, अधिकारी बँकेचे आले होते, संस्थेच्या वतीने ते सगळे फाईल्स तयार केली, त्यांचा कार्यक्रम कुठला, म्हणजे जो काही व्यवसाय त्या व्यवसायाची सगळी माहिती घेतली आणि आम्ही त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी, कारण महिला वीटभट्टी सुरू करतात आमच्यासाठी सुद्धा खूप अभिमानास्पद गोष्ट होती. मग आम्ही ती सुरुवात केली आणि त्या बचत गटाला कर्ज दिलं. पहिलं कर्ज एकाच वीटभट्टीसाठी झालं. हळूहळू त्यांनी ते काम इतकं वाढवलं की गेल्या 5-6 वर्षामध्ये
त्या बचत गटातल्या प्रत्येकीची एक वीटभट्टी आहे. अरे वा. आम्ही एका वीटभट्टीला दिलं होतं बचत गटाचं कर्ज, पण कालांतराने दर 2 वर्षानंतर परतफेड झाली की प्रत्येकीकडे एक एक वीटभट्टी आहे आणि ती वीटभट्टी अजूनही आपण तिथे पाहायला जाऊ शकतो. युनिकच्या माध्यमातून तयार झालेल्या महिला आज स्वतः व्यावसायिक झालेल्या आहेत. म्हणजे त्या वीटभट्टीवरती ग्रुपच काम करतो. वीटभट्टी भाजणं, लावणं ह्या सगळ्या गोष्टी गटाच्या माध्यमातून केल्या जातात आणि पैसेही सगळे वाटून घेतले जातात. पहिली जेव्हा एक वीटभट्टी होती तेव्हा सगळ्या काम करायच्या त्या वीटभट्टीवरती आणि पैसे सगळे वाटून घ्यायच्या. जसा जसा व्यवसाय वाढत गेला तसा तसा एकाच्या 2 झाल्या, मग विभागणी झाली की मग निम्म पब्लिक एका ठिकाणी आणि बाकीच्या एका ठिकाणी, असं करता करता हळूहळू 6-7 वर्षामध्ये प्रत्येकीकडे एक वीटभट्टी झाली आणि त्या आता मालकीन झालेल्या आहेत त्या वीटभट्टीच्या आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने त्यांची आर्थिक प्रगती झालेली आहे. आता हे एवढं एकदम यशोगाथाच झालेली आहे पूर्ण ही. हे उदाहरण ऐकून प्रत्येकालाच आता असं वाटेल की आम्ही पण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तर आमच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगा की नेमकं बचत गटाचं जे मॉडेल आहे ते काम कसं करतं. बचत गटाच्या माध्यमातून जसं ग्रामीणमध्ये बदल झाला तसा शहरी भागामध्ये सुद्धा मला एक सांगावं असं वाटतंय. आमचा मोशीला एक बचत गट आहे. त्या मोशीच्या सावित्री नावाचा बचत गट होता आणि त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी नुकताच नवीन आला होता. 6-7 महिने झाले होते गटाला आणि तो गट आमच्याकडे कर्ज मागायला आला. कर्ज मागायला आल्यानंतर बँक पहिलं बघते की त्यांची क्षमता आहे की नाही परतफेडीची. तर त्यांच्या एकंदरीत घरावरून किंवा त्यांच्या असलेल्या त्यांच्या परिस्थितीवरून बँकेलाही शंका आली की ह्या महिला घेतलेलं कर्ज परत फेडतील का. बँकेने तशी शंकाही उपस्थित केली की मॅडम आपण खरं ह्या गटाला देऊ कारण गट इतका तळागाळातला होता. तर काय करता येईल, थोडंसं प्लस मायनस असं बँकेत चाललं होतं की द्यायचं. कारण काय होतं, हे बचत गटात जेव्हा आपण कर्ज देतो मॅडम ते बचतीच्या 4 पट दिलं जातं. त्यांची जेवढी बचत असते तेवढी 4 पट दिली जाते. बरं, हे बचत गटाचं कर्ज करत असताना बँक कुठल्याही पद्धतीचं तारण ठेवून घेत नाही, गॅरेंटर घेत नाही. म्हणजे एक पद्धती एका प्रकारे हे इनसिक्युअर्ड लोन असतं. मग अशा वेळेस बचत गटाची जर ती कॅपॅसिटी नसली किंवा कुठल्याही व्यक्तीची जे पैसे फेडायची कॅपॅसिटी नसली तर बँकेला सुद्धा एक प्रकारे तो थोडासा रिस्कच असते. पण आम्ही थोडं बँकेला समजून सांगितलं की आपण बघूयात, आपण करून घेऊयात, त्याची जबाबदारी आम्ही घेतो. आणि मग पहिलं लोन आम्ही त्या गटाला दिलं. त्या गटातल्या सुरुवातीला दोघींनी सुरुवात केली आणि भाजीचा छोटा व्यवसाय सुरू केला. भाजीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर हळूहळू त्या गटामध्ये सुद्धा आज तुम्ही गेलात तर त्या बचत गटाने दरवेळेस 5-5 लाख रुपये असे 4 वेळा आमच्याकडून घेतलेत आणि आज गटातल्या 10 पैकी 10 जणींचे छोटे मोठे व्यवसाय आहेत. एकीने टेम्पो, भाजीचा टेम्पो घेतला, ती आता भाजीचा टेम्पो चालवते. एक हे जे असतात लहान मुलांचे खेळणी वगैरे त्याचा आहे. कोणी स्वतःच्या गाळे घेतलेले आहेत आणि प्रत्येकीचा काही ना काही व्यवसाय सुरू आहे. आम्ही त्यांना एक आदर्श बचत गट म्हणून पुरस्कारही दिला. कारण प्रत्येक गटातली ज्यांना बँकेला कर्ज देताना असं वाटत होतं की ह्या महिला फेडतील की नाही, पण त्या महिलांनी सातत्याने प्रयत्न करून म्हणजे आमचं जे किंवा बँकेचं जी काही शंका होती ती दूर तर केलीच आणि प्रत्येक महिला उभीही राहिली आणि उभी राहिल्यानंतर त्यांची आर्थिक प्रगती झालेली आहे. म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे की बाबा ज्यांना आम्ही करू की नाही किंवा दिलं तर त्या फेडतील की नाही अशी अवस्था होती. पण नंतर बँकेने 4 वेळा त्या गटाला कर्ज 5-5 लाख रुपये दिलं आणि सगळ्या महिला उभ्या राहिल्यात आज. तर हे सुद्धा मला खूप सांगायला अभिमान वाटतो की आमच्या महिलांना जर संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं करतात आणि त्या उभ्या राहतात आणि आर्थिक हातभार स्वतःच्या कुटुंबाला लावतात. येस, तुम्ही जी उदाहरणं सांगितली त्या उदाहरणामुळे आमच्या प्रेक्षकांनाही आता नक्कीच बचत गटामध्ये इन्व्हेस्ट करू वाटेल. तर आमच्या प्रेक्षकांना सांगा की बचत गटाचं आर्थिक मॉडेल जे असतं ते नेमकं कसं वर्क करतं. बचत गट एकतर तुम्ही ज्या परिसरात राहतात त्या परिसरामधल्या सगळ्यांनी एकत्र येणं. कमीत कमी 10 महिला एकत्र आल्या की 10 कुटुंब येतात. मग 10 आणि मॅक्झिमम 20 एकत्र आल्या तरी चालू शकतात. 10 ते 20 महिलांनी एकत्र येणं. दर महिन्याला तुमची जी बचत आहे
तुम्ही ती बचत ठरवणं, ती बचत ठरवली की हल्ली काय होतं, पूर्वी तर अगदी 50 रुपयांनी सुद्धा महिला बचत करायच्या. आज 50चे 500 रुपये झालेत, 1000 रुपये झालेले आहेत. मग ते 500-1000 रुपये महिला दर महिन्याला एकत्र येतात आणि ठराविक तारखेला ते पैसे बँकेत जातात. बँकेत झाले की तिच्या गरजेनुसार 6 महिन्यानंतर तुम्हाला अंतर्गत कर्ज व्यवहार घेता येतो. आता हा अंतर्गत कर्ज व्यवहार आहे ना, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पैशाची गरज प्रत्येकाला लागते कधी ना कधी, कुठे ना कुठे. मग ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते, मग त्यांना दवाखाना असेल, मुलांचं शिक्षण असेल, आरोग्यासाठी असेल, पाहुणे असतील, कुठे गावाला जायचं असेल, अशा असंख्य कारणं असतात. मग अशा वेळेस जर तुमचा पगार तुटपुंजा असेल, घरात कमवणारी व्यक्ती एकच असेल, तर अडचणीच्या वेळेस बचत गट तुम्हाला धावून येतो. हक्काच आहे, कारण मी बचत केली आहे आणि आज मला रात्री 12 वाजता जरी म्हटलं की नाही मला पैशाची गरज आहे आज, तर मी मात्र त्या जाऊन त्या पैसे घेऊ शकते हक्काने. माझ्या गटातले मी वाटा घेते. ते तुम्ही 1%, 2%नी ते तुमचे पैसे फिरत राहतात. म्हणजे एका साईडला मदतही होते, दुसऱ्या साईडला आर्थिक व्यवहार होतात. आर्थिक व्यवहार झाले की त्या बचत गटामध्ये थोडेफार पैसेही जमा होतात आणि मग हे तुमच्या सातत्याने सुरू राहतं. म्हणजे तुम्हाला कुठेही व्याजाने 10% व्याजाने पैसे घ्यावे लागत नाहीत. तर तुम्हाला तुमचे आर्थिक निकड भागवण्यासाठी तुम्हाला त्या बचत गटातूनच आपले पैसे वापरता येऊ शकतात. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण खूप वेळा मी असंही बघितलं की अडचणीच्या वेळेस तुम्हाला नातेवाईक देखील मदत करत नाहीत, मित्रमैत्रिणी तुम्हाला कधीतरी हात अंतर देतील, पण बचत गट तुम्हाला कधी अंतर देणार नाही, कारण तो तुमचा अगदी हक्काचा आहे की आज मला मिळणारच. म्हणजे असं जे हक्काने तो ते बचत गटच आहे की जो तुमच्या अडचणीला धावून येणारा एकमात्र तुमचा सखा आहे. त्यामुळे हे आर्थिक मॉडेल आहेच. त्याच्याशिवाय मी गटात आली आहे आणि आता मला काहीतरी करायचं आहे, कारण खूप वेळा असं होतं की आपण काय करायचं, महिलांना असं आंतरिक इच्छा पण असते, अरे मी काहीतरी एखादा छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे, पण एकटी करू शकत नाही. कारण एकटी जर करायचं असेल तर मला भांडवल लागणार आहे, मी कुठला व्यवसाय करायचा आहे, मला त्याचं रीतसर प्रशिक्षण नसतं. बरं मी एखादा व्यवसाय सुरू केला तर तो चालेल की नाही, त्या व्यवसायाला भांडवल कुठून आणायचं, अशा अनेक अडचणी असतात. मग ह्या अडचणींवरती परत एकदा उत्तर बचत गट आहे. कारण तुम्ही बचत गटात असेल तर तुम्हाला बँकासुद्धा बचत गटाला त्यांच्या बचतीचं मी सांगितलं कमी व्याजदरामध्ये बचतीच्या 4 पट व्यवसाय करायला त्यांना कर्ज दिलं जातं, त्याला अनुदान दिलं जातं शासनातर्फे, व्याज अनुदान दिलं जातं NLMमध्ये, MSRLMमध्ये. शिवाय बचत गटाच्या वेगवेगळ्या यात्रा जत्रा भरल्या जातात. तुमच्या तयार केलेल्या मालाला एक व्यासपीठ मिळतं, विपणन व्यवस्था तुम्हाला एक रेडीमेड तयार होते. अरे महिला बचत गटाचे प्रॉडक्ट आहेत ते लोकांपर्यंत, कंपन्यांपर्यंत पोचवले जातात. एक्झिबिशनच्या माध्यमातून तर अशा महिलांना अनेक चांगल्या चांगल्या संधी मिळालेल्या आहेत, जे पवना थडी आहे, भीमथडी आहे, इंद्रायणी थडीसारख्या जत्रा भरल्या जातात, एक्झिबिशन्स भरले जातात. मग अशा वेळेस ह्या महिलांना त्यांच्या मालाला योग्य विक्री मिळण्यासाठी सुद्धा बचत गट हा प्लॅटफॉर्मच असा आहे ना की तो महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, कॉन्फिडन्स ह्या सगळ्या पातळ्यांवरती तो तुम्हाला बरोबर घेऊन जातो. एक पाया आहे आणि तिथून इमारत उभी राहू शकते. मला ॲक्च्युली आत्ता इथं सांगायला खूप अभिमान वाटतोय. मॅडम ज्या कॉलेजमधनं शिकल्या आहेत आणि ज्या युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केले, फर्ग्युसन कॉलेज आणि पुणे युनिव्हर्सिटी, मीही त्याच कॉलेजची आहे आणि मीही तिथं अनुभवलं आहे की फर्ग्युसन कॉलेज झालं किंवा पुणे युनिव्हर्सिटी झालं, एक सामाजिक टच असतो तिथे. प्रत्येक कुठलाही तुम्ही कोर्स करा, त्या प्रत्येक कोर्सला तुम्हाला काहीतरी एक सामाजिक जबाबदारी तुमच्यावर असतेच किंवा एक उपक्रम केला जातो. तर तुमच्या ह्या सगळ्या एज्युकेशनचा तुमच्या या सामाजिक कार्यामध्ये कसा फायदा झाला ते जाणून घ्यायला आवडेल. एक तर तुम्ही सांगितलं फर्ग्युसन कॉलेज, पुणे युनिव्हर्सिटी, पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. अनेक छोटे मोठे चांगले नाविन्यपूर्ण जे काही उपक्रम आहेत पुण्यातल्या लोकांपासून सुरुवात केली जाते. आणि आमचाही ग्रुप म्हणजे कट्टा कॉलेजमध्ये असताना तुम्हाला माहिती असेल आपल्या कॉलेजमध्ये कट्टा ग्रुप असतोच, तसा आमचाही कट्टा ग्रुप होता. त्या कट्टा ग्रुपचा एक खूप चांगला उपयोग काय होतो, नवीन नवीन ज्या गोष्टी येतात त्या कट्ट्यावरती चर्चा केल्या जातात. आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा आपल्याला नवीन गोष्ट म्हणजे अगदी भांडणंही होतात,
राजकीय विषय असू देत, सामाजिक विषय असू दे, आपापली मतं तिथं मांडली जातात आणि एक तुमचा एक पर्सनॅलिटी त्या वयापासूनच तयार होते. एक सामाजिक दृष्टिकोन तयार होतो आणि ह्या सामाजिक दृष्टिकोनाचा मला माझ्या आयुष्यामध्ये माझं काम करताना खूप उपयोग झाला की कुठली गोष्ट बघताना त्याची दुसरी बाजूही असते. म्हणजे कुठलंही ब्लॅक अँड व्हाईट नसतं, तर त्याच्यामध्ये अनेक शेड्स असतात. हे मला काम करताना जाणवलं आणि ते काम करताना जाणवलं म्हणण्यापेक्षा माझ्या आजूबाजूला मी ज्यांच्याबरोबर राहते, काम करते, अशी खूप दिग्गज मंडळी बरोबर मला काम करण्याची संधी मिळते आहे किंवा त्यांच्याबरोबर कामात आपल्याला वाटेकरी होता येतं, तर त्या सगळ्यांचा एक ओरा तयार होतो आणि तुमचा एक पॉझिटिव्हनेस होतो की अरे नाही, आपण सुद्धा ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त चांगलं काम करू शकतो किंवा करता येतं. वाईट कोणीच नसतं, फक्त त्या त्या परिस्थितीनुसार माणसं म्हणजे वागत असतात, पण त्यांना एका ट्रॅकमध्ये आणलं आणि एक आपल्याला काय करायचं, आपल्याला कुठे जायचं हे माहिती असेल तर आपल्याला त्या सगळ्यांना एकत्र घेऊन जाता येतं. युनिक एज्युकेशन फाउंडेशनची सुरुवात 2003 तुम्ही स्वतः केली, तर मग काय होती पार्श्वभूमी याची आणि कशी सुरुवात झाली या फाउंडेशनची? युनिक एज्युकेशनची फाउंडेशनची जी सुरुवात, त्याची पाळंमुळं जी आहेत ना, ती मी युनिव्हर्सिटीमध्ये असताना झाली आहे. मी तुम्हाला सांगितलं की मी कमवा शिका योजनेमध्ये काम करत होते. मी सेकंड इयरला असतानाच एक्सटेन्शन डिपार्टमेंट जे आहे पुणे युनिव्हर्सिटीचं, तिथं 3 ते 5 अशी मी काम करायची आणि कमवा शिकामध्ये त्यावेळेस मला 15 रुपये पर आवर मिळायचे. ते महिन्याच्या शेवटी आहे ना 750-800 रुपये मिळाले की असं वाटायचं अरे आपल्याला खूप पैसे मिळाले, खूप. आणि त्यातून मग स्वतःचा पैसा कमवणं आणि त्यातून स्वतःसाठी खर्च करण्याचा जो आनंद होता ना, इंडिपेंडंट होण्याचा, तो मी तिथे अनुभवला. आणि तो जो अनुभव आहे ना, तो पुढे जर दुसऱ्यांना द्यायचं असेल किंवा याच्यातून जर आपल्याला काही घडवायचं असेल तर आपल्याला काहीतरी सुरुवात करायची, म्हणून मग एक त्याला संघटनात्मक काही ते हवं आहे. मग आम्ही युनिक एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना केली. पण तत्पूर्वीच मी 12वीला असल्यापासूनच मी कोचिंग क्लासेस घेत होते. युनिक कोचिंग क्लासेस म्हणून होते. मी लास्ट इयरला असताना मी 12वीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी हा एकमेव विषय शिकवायची. शिवाय माझी नापासांची पण शाळा होती. मला हे सांगायला खूप आवडेल की मी युनिकची जी सुरुवात केली ही अकॅडमिकमधून सुरुवात केली. नापासांची म्हणजे जी मुलं ड्रॉपआउट आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं की मी दापोलीसारख्या परिसरात राहते आणि आजूबाजूला बहुजन समाज खूप आहे आणि त्याच्यामध्ये तळागाळातल्या स्लम एरियातली लोकांची संख्या प्रचंड आहे. मग अशा वेळेस आहे ना, ड्रॉपआउट असलेल्यांची संख्या मुलांची पण खूप आहेत, ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे. पण एक आई वडील किती गरीब असले तरी एक तळमळ काय असते की माझा मुलगा, मी जे वाट्याला माझ्या आलेले ते माझ्या मुलांच्या वाट्याला येऊ नये आणि माझ्या मुलांच्या वाट्याला ते येऊ नये म्हणून त्यांची सतत धडपड असते की मुलगा कुठेतरी मेन प्रवाहात यावा, कुठेतरी तो शिकला पाहिजे. पण त्याने अर्धवट शिक्षण सोडल्यानंतर मग पुढे काय करायचं. मग अशांसाठी मी युनिक नापासांची शाळा सुरू केली होती आणि त्या शाळेच्या माध्यमातून 17 नंबरचा फॉर्म भरायचा आणि जसं सकाळी शाळेत येतात त्या पद्धतीने 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत माझी ती शाळा भरायची. सगळे विषय शिकवले जायचे. जवळजवळ 500 ते 700 मुलांचं त्या आम्ही शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि गेल्या काही वर्षांमध्ये ही मुलं खूप मोठ्या म्हणजे पासआउट झाली. त्यातलं एक उत्तम उदाहरण पण मला देता येतं. पूजा पवार नावाची मुलगी आहे जी 8वी ड्रॉपआउट होती. वर्षभर ती माझ्याकडे माझ्या शाळेत आली आणि आज ती मायक्रोबायोलॉजी MSc झालेली आहे आणि ती फॉरेनला आहे. म्हणजे हे पण खूप चांगली उदाहरण आहे की जी प्रवाहाच्या बाहेर गेलेली मुलं होती ती प्रवाहात आणून त्यांना फॉर्मल एज्युकेशन देऊन शाळेचं फील देणं, त्यांना 10वीची परीक्षा पास करणं आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व. एकदा का मुलं ती टीनेजमधून बाहेर पडली ना आणि त्यांना बाहेरचं जग कळायला लागलं, शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं की मात्र मग त्यांचं भविष्य किंवा ती स्वतःच मग त्या अनुषंगाने जातात. माझं आणखीन एक म्हणजे यातलं सांगायचं आहे की जी ड्रॉपआउट मुलं होती त्याच्यापैकी एक विद्यार्थी आहेत, ते दोघंही मिळून आज कोचिंग क्लासेस चालवतात मोठ्या प्रमाणामध्ये. म्हणजे जे शिकायला नाही म्हणत होते त्यांनी स्वतःची शिक्षण संस्था सुरू केली. म्हणजे हे जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की अरे आपण जे काही मागे
केलं ते कुठेतरी असं फ्रुटफुल झाल्यासारखं वाटतंय. आपलाच विद्यार्थी फॉरेनमध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये MSc झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी गेलाय. जो शिक्षणासाठी बाहेर पडला होता तो आज काहीतरी अकॅडमिक दुसऱ्या म्हणजे मुलांना शिकवतोय. कोणीतरी इंजिनियर झालेला आहे. आणि हा आनंद सांगू का, पैशापेक्षा इतर सगळ्या गोष्टींपेक्षा ना खूप आनंद देतो. जेव्हा ती मुलं भेटतात आणि सांगतात, मॅडम मी ओळखलं का, मी त्या क्लासमध्ये होतो. पालक अजूनही, कारण ड्रॉपआउट झालेल्या मुलांच्या पालकांचं दुःख खूप वेगळं असतं. कारण त्यांना मुलांची जी काळजी असते ना ती सतत सतावत असते. मग अशा वेळेस मुलं जर त्यातून बाहेर आली आणि जर ती तुमच्या योग्य रांगेला लागली तर पालक म्हणून त्यांना प्रचंड अभिमान वाटतो. शिवाय ते आनंदात राहतात आणि त्यांचा जो जन्माचा सार्थ झाला, माझा मुलगा कुठेतरी कमवायला लागला, योग्य मार्गाला लागणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आपल्या या कार्यामुळे, माझ्या नापासांच्या शाळेमुळे जी काही मी सुरू केली त्याचं ते फलित आहे. येस, नक्कीच. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी तर महिलांना सांगेन, पहिली गोष्ट की तुम्ही बचत गटात या. जर नसाल कुठल्या गटामध्ये तर बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या एक व्यासपीठावर, कारण बचत गट तुम्हाला एक हक्काचं ठिकाण देतो. शिवाय मी जसं सांगितलं तुम्हाला की बचत गट ठीक आहे, आपल्याकडे आत्ताच नव्याने सुरू झालेली काही योजना संकल्पना वगैरे नाही. ज्या गेले 40-45 वर्ष अनेक लोक सातत्याने त्याच्यावरती काम करतायत, शासन त्याच्यावरती काम करतायत. एक मोठा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. आता हा प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे म्हणजे महिला बचत गटात आहेत, त्या बचत करतात, त्यांचे संघ बांधलेत, विभाग संघ झालेले आहेत, त्या व्यवसाय करतात, छोटे मोठे व्यवसाय करतात, कर्ज घेतात, व्यवस्थित कर्जफेड करतायत, हे पण आहे. पण आता याच्या काळाची गरज म्हणून तुम्ही थोडा प्रोफेशनलपणा आपल्यामध्ये आणला पाहिजे आपल्या कामामध्ये. आता मी बचत गटात आहे म्हणून मला तुम्ही थोडंसं सहानुभूतीपूर्वक बघा, तर हे आता थोडंसं आपण विसरलं पाहिजे. आणि एक उद्योजका बनण्यासाठी जो प्रोफेशनलपणा, जो शिस्त जे प्रॉडक्टमध्ये असली पाहिजे, त्यांच्या स्वतःमध्ये असली पाहिजे, ती त्यांनी आता आणावी. आणि एक आहे त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग मोठे उद्योग उभारणीसाठी करावा. कारण आता काय, जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत महिलांसाठी सुद्धा अनेक सुविधा आहेत. म्हणजे योजना दिल्या जातात त्यांना, बचत म्हणजे कर्जामध्ये सबसिडी दिली जाते महिलांसाठी, नवीन स्टार्टअपसाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. बचत गटातल्या जर महिला असतील तर त्यांना टेंडर लवकर मिळतं, त्यांना तिथेही प्लॅटफॉर्म दिले जातात. तर अशा माध्यमातून महिलांनी थोडंसं उद्योजकीय गुण संपादित करून एक यशस्वी उद्योजिका होण्यासाठी जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या खूप प्रामाणिकपणे करावं. म्हणजे वेळेचं नियोजन, तुमच्या प्रॉडक्ट मार्केटमध्ये जे जाणार आहे त्याची क्वालिटी, त्याचं पॅकिंग, त्याची विपणन व्यवस्था, ह्या सगळ्याचा अभ्यास करून एक मोठी भरारी घ्यावी असं मला वाटतं. आणि भरारी घेताना सगळे आम्ही तुमच्याबरोबर असतोच आहोत. आणि काम करताना काय होतं, जो कोणी काम करत असेल आणि मोठी भरारी घेत असेल तर त्यांना सगळ्या साईडनी शासन, बँका, समाज मदत करत असतो. तर महिलांना सांगणं आहे की तुम्ही ह्या भरारीसाठी तयार राहा आणि काळ तुमचाच आहे. येस, गृहीत धरली जाते ती गृहिणी असं म्हटलं जातं. तर आजकाल महिलांनी ह्या गृहीत धरलेपण जे आहे त्याच्या बाहेर जाण्याची गरज आहे, एकंदरीत तुमच्या या संपूर्ण संभाषणातून मला जाणवतंय. तुमचा हा जो प्रवास होता तो खरंच प्रेरणादायी होता. तुम्ही अनेक प्रेरणादायी उदाहरणं आमच्यासमोर मांडली आहे. पण आता इथून पुढं तुमची वाटचाल कशी असणार आहे, काय प्लॅनिंग आहे तुमचं? हे पहा, महिलांना आता बचत गट गाव पातळीपासून गावागावामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये, शहरांमध्ये बचत गट असा परावलीचा झालेला आहे. तो आता काही नवीन राहिलेला नाही. पण मला असं वाटतं की ही जी पुढची जनरेशन आहे तर त्यांनी यामध्ये थोडंसं सक्रिय व्हावं. म्हणजे काय, तर आत्ताच्या पिढीला, मला सॉरी टू से, पण मला असं वाटतं की बचतीचं जे काही महत्त्व आहे हे पुढच्या पिढीला जर समजवायचं असेल तर कॉलेजमध्ये असतानाच SY, FY, SY, TY म्हणजे सिनियर कॉलेजमध्ये मुलं गेली की त्यांचेही गट करावेत. त्याचा उपयोग काय होईल माहिती का मॅडम, ती गटामध्ये येतील, त्यांना त्यांच्या पॉकेट मनीमधून बचत करायची सवय लागेल. ही सवय त्यांचं आयुष्य बदलेल.
कारण एकदा का बचतीची सवय लागली तर मात्र मग हळूहळू नियोजन, आर्थिक नियोजन होईल. आर्थिक नियोजन झालं की यातून आपल्याला बचत गटाच्या माध्यमातून कुठल्या योजना घेता येतात, उद्योग सुरू करायचा आहे, स्टार्टअप सुरू करायचं आहे, एखादा उद्योग फेलही झाला तरी त्यांचं वय त्यांच्या बाजूनी आहे. कॉलेजमध्ये ते असतात, कॉलेजमध्ये असल्यामुळे शिक्षक बरोबर असतात. अपयश जरी आलं तर अपयश यशाची पहिली पायरी म्हणून नवीन जोमाने पण त्यांना तो प्रयोग करता येऊ शकेल. तर माझं असं नियोजन आहे पुढे येत्या काळामध्ये की प्रत्येक कॉलेजमध्ये जो काय EDPचा सेल असतो, उद्योजकता घडली पाहिजेत म्हणून शासन स्तरावरती, कॉलेज स्तरावरती, इव्हन युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा स्किल डेव्हलपमेंटचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे. अनेक कॉलेजेस याच्याविषयी काम करतात. मधल्या 1 महिन्यापूर्वीच मी पिंपरीच्या महात्मा फुले कॉलेजमध्ये त्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता आणि मुलांना मी बचत गट आणि बचत गटाचं महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यातले काही विद्यार्थी तयार झालेत. एक मॉडेल रूपामध्ये आम्ही त्याचा प्रयोग आता असं करतोय की ह्या मुलांना एकत्र घेऊन बचत गट तयार करणं आणि ते बचत गट तयार झाल्यानंतर शासनाच्या कुठल्या योजना ह्या गटाला देता येतात का, यांना एखादा उद्योग उभारणी करता येते का, व बँकेची मदत घेऊन, शासनाची मदत घेऊन एक स्टार्टअप ह्या मुलांना कशा पद्धतीने सुरू करता येईल याविषयी आमचं प्रयोजन चालू आहे. तर पाहूयात आता काय. नाही, नक्कीच सक्सेसफुल होईल. तुमच्या या प्रयोजनासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. येस, एकंदरीत आज आपण मॅडमच्या माध्यमातून आर्थिक, महिलांसाठी खास करून आर्थिक बचत किती महत्त्वाची आहे, आर्थिक साक्षरता किती महत्त्वाची आहे हे समजून घेतलं. नक्कीच आमच्या प्रेक्षकांना याचा फायदा होईल आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू.